नमस्कार मंडळी, तुमचा भाऊ आज 12,000 मध्ये केलेले सगळे ट्रेड तुम्हाला दाखवणार आहे. आणि चला बघूयात आपण काय ट्रेड केले आणि आपलं कॅपिटल किती. बघा 11,862 आपलं कॅपिटल आहे. जे आहे ते सगळं रिअल दाखवतोय आणि आपला PNL पण आपण वॉच करूया. बघा त्या दिवशी HDFC मध्ये केलेला ट्रेड आपला CTC नाही मारला, पण आपण आहे ना त्याला 462 रुपये प्रॉफिटमध्ये बुक केला. त्यानंतर PNL मध्ये गेल्यानंतर आपण बघू शकतो करंटली फायनान्शियल इयरवर क्लिक नाही करायचं, कस्टम्समध्ये केल्यानंतर 2026 आणि फेब्रुवारीला आपण स्टार्टिंग केली होती त्याची. बरोबर आहे ना मित्रांनो, तुमची मी जर्नी सगळी क्लिअर दाखवतोय, एक पण कोणतीच गोष्ट खोटी दाखवत नाही. 1 फेब्रुवारी ते 6 मार्चपर्यंत आपण जर्नी बघूयात, आपली जर्नी. त्यानंतर व्ह्यू केल्यावर आपल्याला काय दिसतं ते पण दाखवतो मी तुम्हाला. बघा आपलं रिअली प्रॉफिट अँड लॉस आहे 1,500 रुपये, म्हणजे 1,550 रुपये, आणि चार्जेस लागले आहे 4,731 रुपये. प्रत्येक ट्रेड तुम्हाला शेअर करणार आहे मी, यात कोणतीच गोष्ट खोटं दाखवणार नाहीये. चला बघूयात आपण आता. हे 25,500चा आपण पुट घेतलेला होता, हे सगळं मी तुम्हाला शेअर करतोय मित्रांनो, एक पण गोष्ट कोणती खोटी दाखवत नाहीये. बघा 3 फेब्रुवारीला 26 रुपये लॉस केला आहे. 3 फेब्रुवारीला कॉल घेऊन आपण किती प्रॉफिट केले होते. त्या दिवशी आपल्याला मार्केट चांगलं होतं म्हणून आपल्याला चांगले ट्रेड करायला मिळालेले होते. त्यानंतर सेन्सेक्समध्ये पण आपण ट्रेड घेतले होते एक्सपायरीच्या दिवशी 80 क्वांटिटीला, तिथे पण आपल्याला प्रॉफिट झाला होता. पण काही दिवस असे होते ना आपल्याला की ते ओव्हर ट्रेडिंगमध्ये आपल्याला लॉस झालेले होते. ते तुम्हाला मी ते पण शेअर करतोय. बघा 720 700 इथे आपल्याला ओव्हर ट्रेडिंग झाली होती. 1,267 रुपये आपण स्टॉप लॉस आपला 10 पॉईंटचा असतो, आपण त्या दिवशी जास्त लावला. मित्रांनो, हे मार्केटचं स्ट्रक्चर असतं, कधी कधी मन बदलू शकतंय. बघा इथे 2 मार्चचा आपला जो 24,900चा कॉल होता ना, तिथे सगळीकडे आपण ट्रॅप झालो होतो, कारण की त्या दिवशी मार्केट फुल्ली साईडवेज होतं आणि साईडवेजमध्ये मी फसलो होतो. त्यानंतर निफ्टी 50चा 24,450चा पण कॉल होता, त्या दिवशी पण प्रॉफिट झाला. एक्सपायरीच्या दिवशी आपण 2,251 रुपये काढले. तुम्हाला सगळं रिअल दाखवतोय, कोणीच असं दाखवत नाही, कारण सगळे लॉस लपवतात. मी जे आहे ते क्लिअर सांगतो. माझ्याकडनं 2 वेळा ओव्हर ट्रेडिंग झाली होती, त्यामुळे माझा लॉस एवढा दाखवतोय. आपला प्रॉफिट अँड लॉस आहे 3,181 रुपये लॉस आहे. आपण आता सध्या लॉसमध्ये, पण तुम्हाला माहिती आहे एक लॉसमध्ये जास्त काही होत नाही. हा 3,100 लॉस आपला एकच ट्रेडमध्ये कव्हर होऊ शकतो. आणि आता निफ्टी 50 ॲनालिसिस पण सांगतो मी तुम्हाला. बघू शकता 24,333चा मस्तपणे सपोर्ट आहे. 1 डे टाइम फ्रेममध्ये मी मार्किंग केलेलं आहे, ते पण तुम्ही बघू शकतात की आपण कसे ट्रेड प्लॅन करू शकतो मंडेला. हा 467 रुपये प्रॉफिट त्या दिवशीचा होता, तो पण मी तुम्हाला शेअर करतो. मल्टिपल टाइम आहे ना 24,330चा सपोर्ट घेऊन मार्केट वरती गेलेलं आहे. आणि त्याच मार्केट जर मंडेला जर वरती गेलं तर तिथून जास्त शक्यता आहे की कॉलची. माझं मार्केट तर म्हणजे माझं ॲनालिसिस तर चांगल्या प्रकारे आहे आणि बाईंगला असू शकतं. 1 वीकची कॅन्डल पण जर बघितली तर म्हणजे अर्धे सेलिंगला आहे, अर्धे कॉलला आहे मित्रांनो, बघू शकता. आणि रेड कॅन्डल फॉर्म झालेली आहे, पण तिची अजून क्लोजिंग आलेली नाही आहे. आणि नंतर 1 मंथमध्ये पण गेलं तर चांगली बेरिश कॅन्डल आहे, पण तिच्यात सेलर स्ट्रॉंग दिसत आहे आपल्याला, कारण की मार्केट त्या मुवमेंटला चांगल्या प्रकारे बाय साईडला होतं. त्यानंतर थोड्याच वीकली चार्टमध्ये बघितलं तर थोडी बाईंग दिसत होती, सेलिंग दिसत होती. आता 5 मिनिटावर आल्यानंतर आपला टाइम फ्रेम आपण लोला पण केला तर बघू शकता की चांगला आहे. मार्किंग केल्यानंतर त्या दिवशीचं मार्केट होतं सेलिंग झोनला. बघू शकता ट्रेंड लाईन मार्क केलेली आहे. त्या दिवशी आपणच इथून ट्रेड घेतला असता, पण आपल्याकडे कॅपिटल कमी होतं. तुम्हाला तर माहिती आहे आपलं 12,000 कॅपिटल होतं. 12,000 कॅपिटलमध्ये आपल्याला 250चा प्रीमियम दाखवत होते, त्यामुळे आपल्याला ते घेता जमलं नाही, कारण की आपलं कॅपिटल कमी ना. आणि आपल्याला छोट्या कॅपिटलमधून ग्रो करायचंय, हे पण तुम्हाला मी नेहमी सांगत असतो. छोट्या कॅपिटलपासून तुम्ही ग्रो करशाल ना तर तुम्ही नक्की प्रॉफिटेबल बनाल, कारण की छोट्या कॅपिटलपासून जर बनवायला सुरुवात केली ना तर हळूहळू थेंब थेंब तळे साचे, ही एक म्हण आहे मित्रांनो, आणि ती रियालिटी आहे. चांगल्या प्रकारे ती वर्क पण करते. कन्सिस्टन्सी असेल ना तुम्हाला तर 100% मार्केटमध्ये तुम्ही सक्सेसफुल बनाल. आणि खोटं बिटं दाखवून आपल्याला जमत नाही, जे आहे ते रिअल आहे मित्रांनो. 24,400चा चांगल्या प्रकारे सपोर्ट जर तोडला तर मस्तपणे एक सेलिंग झोन स्ट्रॉंगली सेल करेल. मी तर बोलेल ज्याला पण सेलिंग करायचं असेल ना त्याने 24,400च्या खाली सेलिंग करायची. त्यानुसारच तुम्हाला जजमेंट बसेल, त्यानुसार चांगली सेलिंग येऊ शकते. पुट पण चांगल्या प्रकारे वाढू शकतं. पहिले मार्केट वॉच करा, पहिले बघा सिच्युएशन काय आहे, कसा हँडल करतोय, कोणता पॅटर्न बनलेला आहे की नाही बनला आहे. जर बनला असेल, हे बघा रेक्टँगल मार्क केलेला आहे मी, रेक्टँगलच्या खाली जर मार्केट जर
ओपन झालं तर 100% तो रिटेस्टला रेक्टँगलला येणार आणि आपण तिथून मार्केट सेलिंगला जाणार. आणि अशाच प्रकारे मी तुम्हाला ह्या टिप्स देत राहणार. पण टिप्स देणार, तुम्ही पण ॲनालिसिस करा थोडं चांगल्या प्रकारे आणि आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा मित्रांनो. आपण एक मराठी ट्रेडर आहे आणि जे आहे ते एकदम रिअल दाखवतोय, फेक काही दाखवत नाही. HDFCचा पूट पण घेतला होता आपण त्या दिवशी, पण आपण घाई केली आणि पूट आपण काढून घेतला. पण आपला स्टॉप लॉस CTC मारलेला नव्हता, स्ट्रेलिंग स्टॉप लॉस करत होतो. कारण की मित्रांनो, जर एक कॅन्डल मोठी आली असती तर नक्की आपला स्टॉप लॉस घेऊन गेली असती. त्यामुळे मी आणि नंतर ₹23.40 गेला. आपल्याकडे 550 क्वांटिटी होती आणि आपण 18 रुपयाला बाय केलेला होता. तो मस्तपणे 2-3 हजाराचा प्रॉफिट झाला असता आणि चांगलं. पण मी काय बोलतो, आपल्याला जेवढं भेटलं तेवढंच आपण घेतो, जास्त मार्केटकडनं म्हणजे घ्यायला बघत नाही. छोटं छोटं घेतो मी. आणि मी सांगतो तुम्हाला, नक्की आपल्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला आपलं PNL.